नमस्ते विद्यार्थी मित्रांनो, मी श्री रवी कुंभार आपलं या क्लासमध्ये स्वागत करतो। आजचा व्हिडिओ हा आपला इंग्रजी या विषयातील पहिल्या कवितेवरती आहे। युनिट 1 मधली आपली जी पहिली कविता आहे सर्वोत्तम बना म्हणजे बी द बेस्ट, ही कविता आपण आता अभ्यासणार आहोत। ही कविता अभ्यासण्याच्या अगोदर आपण ह्या कवितेचे एकूण 5 ते 6 टप्पे केले आहेत, म्हणजे आपण कोणकोणत्या टप्प्याने ही कविता अभ्यासणार आहोत त्या अगोदर आपण समजून घेऊ। सुरुवातीला या कवितेवर असणारे अगोदरचे प्रश्न म्हणजे तुम्हाला ही कविता समजून घेण्यासाठी काही पूर्वतयारी आवश्यक आहे, त्याला आपण चिट चॅट असं नाव दिलं आहे। बालभारतीच्या प्रत्येक धड्याच्या अगोदर चिट चॅट नावाचं एक छोटंसं पान असतं, त्याच्यावरती तुम्हाला काही प्रश्न विचारले असतात, काही ऍक्टिव्हिटी असते, त्या ऍक्टिव्हिटीनुसार आपण ती सुरुवात करणार आहोत। त्यानंतर या कवितेचे जे कोण कवी आहेत त्यांची आपण ओळख करणार आहोत किंवा ओळख करून घेणार आहोत किंवा ओळख आपण समजून घेऊया, त्यांची कोण आहे, त्यांचं नाव काय आहे, त्यांचं जन्मगाव कोणतं हे आपण समजून घेऊया। त्यानंतर या कवितेचं आपण वाचन करून घेऊया आणि एक छोटीशी अॅनिमेटेड क्लिप पण मी तुम्हाला दाखवणार आहे, जेणेकरून तुम्हाला या कवितेमध्ये असणारे जे काही उदाहरण आहेत, जे काही एक्झाम्पल आहेत ते तुम्हाला तुमच्या डोळ्यासमोर उभे राहतील। त्यानंतर या कवितेचा आपण प्रत्येक उतार्यानुसार स्पष्टीकरण बघणार आहोत, प्रत्येक शब्दाने शब्द या कवितेतून समजून घेणार आहोत। त्यानंतर या कवितेखाली असणारे महत्वाचे जे काही प्रश्न आहेत ते बघणार आहोत आणि त्या प्रश्नामध्येच व्याकरण पण आलं, ग्रामॅटिकल भाग पण आपण त्याच्यामधून समजून घेणार आहोत। यानंतर सगळ्यात शेवटचा भाग म्हणजे या कवितेमधून कवीला आपल्याला कोणता संदेश द्यायचा आहे, कवीला नक्की सांगायचं आहे काय ते आपण पाहणार आहोत आणि या कवितेची आपण समाप्ती करणार आहोत। तर अशा पद्धतीने आपण टप्प्याटप्प्यानं ही कविता समजून घेणार आहोत। तर मग चला सुरू करूया आपली पहिली कविता बी द बेस्ट सर्वोत्तम बना। Can't stop, won't stop moving. Don't speak the language. Music, Don't need explaining. I know that in the morning now it's gonna be alright. I keep grooving. Do I have to tell you? This music It's beautiful too. All I really need to understand is We will study poetry in the following order. First, introduction. Second, which thought poet gives us. Third, reading of poem. Fourth, animated poem. Fifth, line by line explanation. Sixth, grammatical part. And seventh, summary and review. सुरुवातीला आपण ओळख करून घेणार आहोत, नंतर कवीने दिलेला जो आपल्याला संदेश आहे तो बघणार आहोत, त्यानंतर कवितेचं वाचन, त्यानंतर ॲनिमेटेड पोएम होईल, त्यांचं प्रत्येक ओळीनुसार त्याचं एक्सप्लेनेशन होईल, त्यानंतर व्याकरणाचा जो भाग आहे तो बघूया आणि शेवटी या कवितेचा सारांश आणि ह्या कवितेचा शेवट आपण आता करणार आहोत। अशा पद्धतीने ही कविता आपण समजून घेणार आहोत। फर्स्ट पार्ट, इंट्रोडक्शन, ओळख। मी सांगितल्याप्रमाणे आता आपण या कवितेला सुरुवात करणार आहोत। त्यातला पहिला भाग आहे तो म्हणजे चिट चॅट, म्हणजे मी तुम्हाला काही ठराविक प्रश्न या फळ्यावरती लिहून ठेवलेले आहेत, हे प्रश्न एकदा व्यवस्थित वाचून घेऊया आणि नंतर आपण स्वतःच या प्रश्नांची उत्तरं शोधायचा प्रयत्न करायचा आहे। समोर मी तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसतोय, वर्गात असतो तर मी तुम्हाला प्रत्येकाला उठून उभारलं असतं किंवा उभा केला असतं आणि विचारलं असतं, मात्र या ठिकाणी मला ते शक्य नाही, म्हणून मी हे प्रश्न 5 फळ्यावर लिहून ठेवले आहेत। तुम्ही तुमच्या पालकांच्या मदतीनं या प्रश्नांची उत्तरं शोधण्याचा प्रयत्न करायचा आहे। ही उत्तरं तुमच्या जवळच आहेत, या प्रश्नांची उत्तरं ही तुमच्या जवळच आहेत। हे प्रश्न आपण बघूया म्हणजे तुम्हाला नक्की मला काय विचारायचं आहे ते समजेल। फर्स्ट क्वेश्चन, हॅव यू गॉट अ प्राइज इन एनी कॉम्पिटिशन? सेकंड, हाऊ डू यू फील ॲट दॅट टाइम? हॅव यू एव्हर फेल्ड इन युअर एफर्ट्स? डू यू थिंक वी शुड ऍक्सेप्ट सक्सेस ॲज वेल ॲज फेल्युअर? What will be your reaction if you are not selected in a team? These are the 5 questions. हे 5 प्रश्न तुम्हाला यश आणि अपयश या संदर्भात आहे। बघूया प्रश्नाने त्याचे अर्थ पण समजून घेऊया। हॅव यू गॉट अ प्राइज इन एनी कॉम्पिटिशन? आजपर्यंत तुम्हाला कोणत्या एखाद्या स्पर्धेमध्ये, परीक्षेमध्ये बक्षीस मिळालं आहे का? मिळालं असेल तर खूपच छान, नसेल मिळालं तर का, हे तुम्ही स्वतःला विचारू शकता। प्रयत्न केला नसेल किंवा प्रयत्न अपुरे पडले असतील, बघूया। हाऊ डू यू फील ॲट दॅट टाइम? बक्षीस मिळाल्यानंतर आनंद सगळ्यालाच होतो, सगळे आनंदात असतात, मात्र बक्षीस न मिळाल्यानंतर आपल्याला आनंद होतो का? अरे वा, मला बक्षीस मिळालं नाही, खूप छान, असं कधी आपण म्हणतो का? नाही।
तर आपल्याला त्रास होतो किंवा आपल्याला दुःख होतं. बरोबर, दुःख सगळ्यांना होतं. हॅव यू एव्हर फेल्ड इन युअर एफर्ट? तुम्ही आजपर्यंत तुमच्या कोणत्या प्रयत्नामध्ये किंवा तुम्ही केलेल्या प्रयत्नामध्ये अपयशी झाला आहात का? हो, अपयशी झालेली व्यक्ती सगळेजण आहेत. किंवा असं कोण आहे का या ठिकाणी की तो यशस्वी कधीच अपयशी झाला नाही, त्यानं प्रत्येक काम हे एका झटक्यात पूर्ण केलं किंवा त्यानं केलेलं काम हे कायम पूर्ण होतं, लगेच पूर्ण होतं, असं कोणच नाही. प्रत्येक व्यक्ती ही आयुष्यामध्ये कधी ना कधी अयशस्वी ठरतच असते आणि त्यानंतर केलेल्या प्रयत्नामुळे ती व्यक्ती सक्सेसफुल ठरते किंवा यशस्वी होते. डू यू थिंक वी शुड ऍक्सेप्ट सक्सेस एज वेल एज फेल्युअर? तुम्हाला काय वाटतं की यश आणि अपयश हे आपण स्वीकारलं पाहिजे का? बघा, सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे ही, एखाद्या वेळेस आपल्या वर्गामध्ये संघांमध्ये सामने असतात. ते कबड्डीचे असो, खो खोचे असो किंवा इतर कोणत्या प्रकारचे सामने असो. जिंकणाऱ्या टीम पेक्षा हारणाऱ्या टीमचं मनोबल हे घसलेलं असतं. जिंकणारी टीम आनंदात असते, पण सक्सेस पण पचवता आलं पाहिजे. आपण जिंकलो म्हणून विनाकारण दुसऱ्या व्यक्तीला त्याच गोष्टीवरून चिडवता कामा नये किंवा आपण हारलो म्हणून आपण चिंतेमध्ये राहायचं नाही, डिप्रेशनमध्ये जायचं नाही की मला काहीच येत नाही, मला जमणारच नाही, अशा गोष्टी करायच्या नाही. तर काय, आपण दोन्ही गोष्टी स्वीकारायला शिकलं पाहिजे. यश आणि अपयश या दोन्ही गोष्टींचा स्वीकार आपण केला पाहिजे. हे माझं मत आहे. तुम्हाला काय वाटतंय तुम्ही त्या उत्तरामध्ये लिहून ठेवा. व्हॉट विल बी युअर रिॲक्शन इफ यू आर नॉट सिलेक्टेड इन अ टीम? आणि तुमची प्रतिक्रिया काय असेल जर तुम्ही एखाद्या संघामध्ये सिलेक्ट नाही झाला तर? एखाद्या संघामध्ये तुमचं सिलेक्शन असेल वर्गामध्ये किंवा शाळेमध्ये आणि त्या ठिकाणी तुम्हाला सिलेक्ट केलं गेलं नाही, त्याला कारणही असतील. तुमची त्या ठिकाणी खेळण्यासाठी पात्रता नसेल किंवा तुम्हाला तो खेळ इतका जमत नसेल की तुमच्या मित्राला जास्त जमतोय. स्पर्धेमध्ये, वक्तृत्व स्पर्धेमध्ये आपण बघतोय कधी कधी मुलं नाराज होतात की सर मला भाग घ्यायचा होता पण बाईंनी माझं नावच घेतलं नाही. त्या पाठीमागची कारणं काय असतात? कारण आपल्यापेक्षाही जास्त मुलं चांगली बोलणारी असतील. मग आपण काय केलं पाहिजे? बहीणवर नाराज होऊन बहीणची तक्रार केली पाहिजे? नाही. तर काय केलं पाहिजे? आपण आपली तयारी अधिक कशी होईल या दृष्टीने आपण विचार केला पाहिजे आणि मग त्या ठिकाणी आपलं सिलेक्शन का होणार नाही हे आपण हक्कानं मांडू शकतो. मात्र आपल्याजवळ ती गोष्ट नाही, आपल्याला क्रिकेटच खेळता येत नाही आणि मला क्रिकेटच्या टीम मध्ये घ्या असं म्हणून जमेल का? नाही जमणार. कारण की हा सांघिक खेळ आहे, टीम वर्क आहे. जर एक जरी खेळाडू खराब असेल तर पूर्ण संघामध्ये त्याचा परिणाम होणार आहे. म्हणून व्हॉट विल बी युअर रिॲक्शन इफ यू आर नॉट सिलेक्टेड युअर टीम? स्वतःच आपण पहिल्यांदा काय केलं पाहिजे? स्वपरीक्षण केलं पाहिजे. आपण स्वतःचं परीक्षण केलं पाहिजे, त्यानंतरच आपण त्याच्यावर रिॲक्शन दिली पाहिजे. ह्या सर्व प्रश्नांची उत्तरं तुम्ही व्यवस्थित विचारपूर्वक शोधा आणि ती मला पाठवून द्या. यानंतर काही प्रश्न आहेत कवितेवरचे, ते देखील आपण बघूया. आता आपण जे प्रश्न बघितले ते सर्वसाधारण अनुभवातले होते. मात्र यानंतर आपल्याला कवितेवर जे काही प्रश्न दिले आहेत ते आपण बघून घेऊया. प्रश्न वाचून घेऊया आपण. रीड अलाउड द फॉलोइंग सेट्स ऑफ वर्ड्स. हा सेट दिलाय तुम्हाला. प्रत्येक 4 टप्प्यामध्ये 4 शब्दांचे सेट दिले आहेत. बघूया. फर्स्ट, रिव्हर, स्ट्रीम, सी, ओशन. बी, हिल, स्टोन, माउंटेन, रॉक. प्लांट, सॅम्पलिंग, ट्री, सीड. चाइल्ड, ऍडल्ट, बेबी, यूथ. आता तुम्हाला काय करायचंय? हे शब्द रिअरेंज करायचे. हे शब्द क्रमाने लावायचे. कसे? तर चढत्या क्रमाने लावायचे. बघा, हे असेंडिंग ऑर्डर तुम्हाला हे शब्द लावून घ्यायचे आहेत. म्हणजे तुम्हाला या ठिकाणी जे शब्द दिले, रिव्हर नदी, स्ट्रीम म्हणजे झरा किंवा ओहळ, सी समुद्र आणि ओशन म्हणजे महासागर. यांच्या आकारानुसार, त्यांच्या साईजनुसार किंवा त्यांच्या ग्रोथनुसार हे तुम्हाला शब्द रिअरेंज करून घ्यायचे, रिअरेंज करायचे. तुम्ही हे तुमच्या वहीमध्ये व्यवस्थित, हा आपला होमवर्क असं समजा की हे शब्द तुम्हाला रिअरेंज करायचे आहेत त्यांच्या चढत्या क्रमाने. नेक्स्ट पार्ट ऑफ दिस पोएम, इंट्रोडक्शन. बी द बेस्ट इज अन इन्स्पिरेशनल पोएम पेन्ड बाय डगलस मॅलोच. डगलस मॅलोच हे कवितेचे कवी आहेत. ही वॉज अन अमेरिकन पोएट आणि ते एक अमेरिकन कवी आहेत. अँड शॉर्ट स्टोरी रायटर आणि लघु लेखक सुद्धा आहे. लघुकथा लेखक, शॉर्ट स्टोरी रायटर, लघुकथा लेखक. ऑल्सो ही वॉज असोसिएट एडिटर ऑफ अमेरिकन लुंबरमॅन विच इज अन ऍडव्हेंचर मॅगझिन. विच वॉज ऍडव्हेंचर मॅगझिन म्हणजे एक मॅगझिन आहे, ते साहसा संदर्भातील गोष्टींचं लिखाण करत होतं.
ते काय होते, ही वॉज असोसिएट एडिटर, आणि त्या मॅगझिनचे असोसिएट एडिटर सुद्धा होते. त्या मॅगझिनचं नाव काय होतं, अमेरिकन लुम्बरमॅन. ही वॉज बॉर्न इन मस्गन, मिशिगन. मिशिगन या प्रांतातील मस्गॉन या भागात त्यांचा जन्म झाला. विच युज्ड टू बी द सेंटर ऑफ द लुम्बरिंग इंडस्ट्री, आणि लाकडा संदर्भात असणारे जे काही व्यवसाय होते त्यासाठी हे प्रसिद्ध असं गाव होतं. ही वॉज फेमसली कॉल्ड ॲज लुम्बरमन्स पोएट, आणि ते लाकूड तोड्यांचे कवी अशा नावाने प्रसिद्ध होते. द पोएट वॉज फॅसिनेटेड बाय द नेचर, आणि हे जे डगलस मॅलोच आहेत यांच्या सर्व काही कविता आहेत किंवा जास्तीत जास्त कविता आहेत या निसर्गाची प्रेरणा दिलेल्या आहेत. ते आपल्याला असा संदेश देतात. सेकंड पार्ट, विच थॉट पोएट गिव्ज अस, म्हणजे कवितेतून दिलेला संदेश बघूया आपण. His poem Be the Best shows how neatly he observed Mother Nature. The title of the poem itself reveals the meaning of the poem and its concept. He is trying to tell us that whatever we do, we need to be the best. He has used examples from the nature to convey his message. The poet wants us to know that no job is less important, and we need not to be ashamed of what we are. या कवितेतून कवीला निसर्गाची ताकद सांगायची आहे, आणि त्याचं निसर्गाचं असणारं निरीक्षण देखील आपल्याला यातून समजतं. आणि कवितेच्या शीर्षकातूनच त्या कवितेतील जवळपास सर्व अर्थ आपल्याला समजून जातोय. कवीला आपल्याला सांगायचं आहे की वॉट एव्हर वी डू वी नीड टू बी द बेस्ट. आपल्याला काही कोणतंही काम करू आपण सर्वोत्तम झालं पाहिजे. ही हॅज युज्ड एक्झाम्पल्स फ्रॉम द नेचर टू कन्वे हिज मेसेज, आणि त्याचा संदेश आपल्यापर्यंत पोहोचवण्यासाठी त्याने निसर्गातील विविध उदाहरणे या कवितेत दिली आहेत. द पोएट वॉन्ट्स अस टू नो दॅट नो जॉब इज लेस इम्पॉर्टंट, आणि कवी आपल्याला सांगतोय की कोणतेही काम हे कमी महत्त्वाचं नसतं. अँड वी नीड टू बी अशेम्ड ऑफ व्हॉट वी आर, आणि आपण कोणतंही काम करत असो त्या संदर्भात आपल्याला त्याची लाज वाटता कामा नये. Although we all dream of doing great deeds and being at the top, what really matters is the contribution we make to the society to make it count. We must take pride in our job and accomplish it with our best effort. It's good to be a pine tree on the top of the hill, but you can still be noticeable by being the best bush beside the stream, making the valley beautiful. बघा, आपल्या इच्छा जरी खूप मोठ्या असल्या आणि आपल्याला खूप मोठं व्हायचं असलं तरीसुद्धा आपलं या समाजामध्ये असणारं योगदान कितपत आहे त्यावरूनच आपली पत किंवा आपली उंची ठरते. वी मस्ट टेक प्राईड इन आवर जॉब अँड अकम्प्लिश इट विथ आवर बेस्ट एफर्ट. आपण आपल्या कामामध्ये स्वतःला अभिमानास्पद असलं पाहिजे, गौरव असला पाहिजे आपल्याला आपल्या कामाचा, आणि आपल्या प्रयत्नानं ते काम पूर्ण करण्यासाठी झटलं पाहिजे. इट्स गुड टू बी अ पाईन ट्री ऑन द टॉप ऑफ हिल. तुम्ही एखादं शिखरावरचं उंच झाड असाल ते खूप छान आहे, पण जरी तुम्ही एखादं छोटंसं झुडूप असाल मात्र ते झुडूप कसं नोटिसेबल बाय बिईंग द बेस्ट बुश. तुमच्या कामातून तुम्ही झुडूप जरी असाल मात्र तुमच्या कामातून तुम्ही स्वतःला सिद्ध केलं पाहिजे. आणि ते कुठं बिसाइड द स्ट्रीम मेकिंग द व्हॅली ब्युटिफुल. आणि ज्याप्रमाणे एखादं व्हॅलीच्या शेजारी किंवा झऱ्याच्या शेजारी असणारं झाड बुश छोटंसं झुडूप हे त्या व्हॅलीला ब्युटिफुल बनवतं, तसंच आपल्या छोट्याशा कामातून आपण आपलं आयुष्य हे सुंदर बनवलं पाहिजे आणि आपल्या शाळेचं आपल्या पालकांचं नाव उंच केलं पाहिजे. यानंतर आपण ही कविता पूर्ण एकदा वाचून घेऊया, म्हणजे तुम्हाला या कवितेत असणारा जो काही सारांश आहे तो थोडाफार समजेल. सुरू करूया आपली कविता बी द बेस्ट. पार्ट 3, रीडिंग ऑफ पोएम. कवितेचं वाचन. Be the best. If you can't be a pine on the top of hill, be a scrub in the valley, but be the best. The best little scrub by the side of the rill, be a bush
You can't be a tree. If you can't be a bush, be a bit of the grass, and some highway happier make. If you can't be a muskie, then just be a bass, but the liveliest bass in the lake. We can't all the captains, we have got be crew. There's something for all of us here. There's big work to do and there's lesser to do. And the task you must to do is the near. If you can't be a highway, then just be a trail. If you can't be the sun, be a star. It isn't by size that you win or you fail. Be the best of whatever you are. यानंतर आपण या कवितेचा सारांश किंवा ही कविता ॲनिमेटेडच्या माध्यमातून एकदा बघून घेऊया. म्हणजे तुम्हाला या कवितेमध्ये असणारे जे काही उदाहरण दिलेत कवीनं, जे ऑब्जेक्ट वापरले आहेत ते तुम्हाला एकदा समजून जातील. तर ती कविता आपण एकदा ॲनिमेटेडच्या माध्यमातून बघूया. If you can't be a pine on the top of the hill, be a scrub in the valley, but be the best little scrub by the side of the rill. Be a bush if you can't be a tree. If you can't be a bush, be a bit of the grass, and some highway happier make. If you can't be a muskie, then just be a bass, but the liveliest bass in the lake. We can't all be captains, we've got to be crew. There's something for all of us here. There's big work to do, and there's lesser to do. And the task we must do is the near. If you can't be a highway, then just be a trail. If you can't be the sun, be a star. It isn't by size that you win or you fail. Be the best of whatever you are. पार्ट 5 लाईन बाय लाईन एक्सप्लेनेशन. प्रत्येक ओळींचं स्पष्टीकरण. Stanza 1. If you can't be a pine on the top of a hill, be a scrub in the valley, but be the best little scrub by the side of the rill. Be a bush if you can't be a tree. Now we are explaining this stanza. या उत्तराचा किंवा या कवितेच्या भागाचा आपण आता अर्थ समजून घेऊयात. The poem starts by giving examples of nature. The poet says that if you can't be a pine tree standing tall on the top of the hill, then that doesn't mean you are not worthy enough to be a part of the forest. You can always be the best scrub in the valley beside the rill, relevant, making the valley beautiful. The tall pine trees may form large forest, but without scrub by the side of the stream, the valley would lose its charm. So at least be the best scrub, if not a pine tree. He's trying to say that be the best student if you can't come first in your class. He further adds that if we can't be as strong as a tree, then at least be a bush. कवी सांगण्याचा प्रयत्न करतोय की आयुष्यामध्ये तुम्ही फार मोठे नाही होऊ शकलात, मात्र तुम्ही जेवढे आहात तेवढे चांगले बना. म्हणजे तुम्ही एखाद्या टेकडीवरचं उंच पामचं झाड जरी नाही बनू शकाल किंवा नाही जमला, तर तुम्ही किमान ओहळ किंवा जे लहानसे ओढे असतात त्याच्या काठाला असणारं छोटंसं झुडूप तरी बना. आणि बघा, ते झुडूपसुद्धा त्या ओहळाला एक सौंदर्य प्राप्त करतं. कोणतंही झाड नसणार किंवा कोणतंही झुडूप नसणार नदीचा काठ एकदम बेढप दिसतो, तो निर्जन दिसतो. म्हणजे छोट्याशा झुडपाला देखील किंमत असते. तुम्ही वर्गात पहिले नाही आला तरी चालेल, मात्र वर्गातील एक चांगला मुद्दा किंवा चांगला विद्यार्थी बना, असा तो सांगण्याचा प्रयत्न करतोय. Stanza 2. If you can't be a bush, be a bit of the grass, and some highway happier make. If you can't be a muskie, then just be a bass, but the liveliest bass in the lake. या उतार्यामध्ये आपण निसर्गातील उदाहरणानुसार या उतार्याचं किंवा या स्टॅन्झाचं स्पष्टीकरण बघणार आहोत. यात महत्त्वाचे शब्द आहेत ते म्हणजे ग्रास अँड बुश आणि मस्की आणि बास हे दोन माशांची नावं आहेत. बघूया स्पष्टीकरण. हिअर ही अगेन सेज दॅट इफ यू कांट बी अ बुश देन बी अ लफ्ट ऑफ ग्रास बिकॉज अ बिट ऑफ द ग्रास अलॉंग द हायवेज कॅन
also make it prettier and happier. He then moves to another aspects of nature to prove his point. He says that if you can't be a muskie, means common name of muskellunge fish, a relatively uncommon and rare freshwater fish native to North America, be a bass, an edible fish, but the liveliest bass in the lake. The muskie may be precious and hard to catch, but they aren't favorite of the local. या ठिकाणी निसर्गातील दोन उदाहरण दिलेत त्यांनी, एक म्हणजे गवत आणि झुडूप आणि मस्की आणि बास या दोन माशानुसार. बघा, तुम्ही आयुष्यामध्ये झुडूप नाही बनू शकाल. पहिल्यांदा त्यांनी सांगितलं की पाईन वृक्ष नाही बनलात तरी चालेल, तुम्ही झुडूप बना. झुडूपही नाही बनलात तर हायवेच्या कडेला किंवा काठाला असणाऱ्या जे काही छोटे छोटे गवत असतात ते जरी तुम्ही बनलात तरी तुमचं आयुष्य सुखी होऊन जाईल. म्हणजे काय, तर ते गवतसुद्धा बघा त्या रस्त्याची शोभा वाढवतं. द प्रिटियर अँड मेक हायवेज कॅन ऑल्सो मेक इट प्रिटियर अँड हॅपियर. गवत तो जो हायवे आहे ते सुंदर आणि आनंदी बनवतं. वृक्ष अशा रस्त्यावरून प्रवास करायला कोणाला आवडत नाही. त्यानंतर त्यानं सांगितलं आहे की मस्की आणि बास या दोन माशांची त्याने उदाहरण दिलेत. मस्की हा अनकॉमन रेअर फिश आहे, तो अत्यंत दुर्मिळ असा फिश आहे, परंतु तो तेथील लोकांचा आवडता नाही. तुम्ही बास फिश बना. बास अशी माशाची जात आहे की जो फ्रेश वॉटरमध्ये सापडतो आणि तो खाण्यास योग्य आहे. अमेरिकेतील म्हणजे नॉर्थ अमेरिकेतील लोकांमध्ये बास हा मासा प्रसिद्ध आहे आणि तो काय म्हणतो, तुम्ही लेकमधला लिवलेस्ट बास बना, म्हणजे जिवंत मासा बना. तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये दुर्मिळ असं होऊ नका, सर्वांसाठी उपलब्ध व्हा, सर्वांसाठी उपयोगी व्हा, असा या उतार्यातून त्यानं संदेश दिलेला आहे. यानंतर आपण या कवितेतील तिसरा उतारा आहे तो त्याचं वाचन करून त्याचं स्पष्टीकरण समजून घेऊयात. Stanza 3. We can't be a captains, we have got to be crew. There's something for all of us here. There's big work to do and there is lesser to do. And the task we must do is the near. या ठिकाणी त्यांनी कॅप्टन आणि क्रू म्हणजे जहाजावरचे जे काही कर्मचारी असतात त्याला क्रू असं म्हणतात किंवा क्रू, आणि कॅप्टन म्हणजे तो जहाजाचा प्रमुख असतो. जसे आपल्या शाळेचे प्रमुख मुख्याध्यापक असतात तसं तो जहाजाचा प्रमुख क्रू असतो. बघूया आपण याचा अर्थ. डगलस मॅलोच वॉन्ट्स अस टू बी हॅप्पी अँड ऑप्टिमिस्टिक. ही सेज दॅट इफ यू कांट बी द कॅप्टन ऑफ शिप वी कॅन द क्रू. अ कॅप्टन अलोन कांट सेल थ्रू द सीज. ही वॉन्ट्स अस टू नो दॅट there is always something for us and we should be proud whatever we are. He explains that in his society every work has its own importance and no work is to be ashamed of. What would happen if everyone wants to be a doctor or businessman? Who would look after these smaller jobs of the society? There would be no one to keep our roads clean. There would be no one to mend our shoes. या ठिकाणी त्यांनी एक असा संदेश दिला आहे की कोणतंही काम हे कमी दर्जाचं नसतं. सर्वच व्यक्ती जर डॉक्टर झाल्या, बिझनेसमॅन झाल्या तर रस्ता कोण साफ करणार, आपल्या बुटांना पॉलिश कोण करणार. याचा अर्थ प्रत्येकाने बूट पॉलिश करणारच व्हावं असं नाही. म्हणजे आपल्याला जे काम मिळालं आहे ते आपल्या पात्रतेचं आहे. प्रत्येकाची डॉक्टर होण्याची बुद्धीची पात्रता नसते, एखाद्याच्या शरीराची तेवढी ताकद नसते शेती करायची. एखादा व्यक्ती बिझनेसमॅन बनू शकत नाही, त्याची बुद्धी त्या ठिकाणी चालत नाही. प्रत्येक व्यक्ती त्याच्या कामाच्या ठिकाणी योग्य असते. म्हणून माझं काम हलकं आहे आणि दुसरा करतोय ते काम चांगलं आहे असा विचार कधीही मनात आणायचा नाही. कारण की त्यानं सांगितलं एव्हरी वर्क हॅज इट्स ओन इम्पॉर्टन्स अँड नो वर्क इज टू बी अशेम्ड ऑफ. आणि प्रत्येक कामाची एक किंमत आहे आणि ते काम आपण करतच राहिलं पाहिजे. यानंतर आपण पुढील उतार्याचं स्पष्टीकरण बघूया. Stanza 4. If you can't be a highway, then just be a trail. If you can't be the sun, then be a star. It isn't by size that you win or fail. Be the best of whatever you are. या कडव्यामध्ये कवीनं परत एकदा निसर्गातीलच उदाहरणांचा वापर करून आपल्याला कोणतेही काम कमी दर्जाचं व कोणतेही काम श्रेष्ठ नसतं तर ते आपण मान्यवर असतं. बघा, या उतार्याचं आपण आता स्पष्टीकरण बघूया. इन दी लास्ट स्टांजा ही फर्दर ॲड्स दॅट इफ वी कांट बी अ हायवे वी कॅन ऑलवेज बी अ नॅरो पाथ
Some of the most beautiful parts of the nature are led by trails, not by highways. He further adds that if we can't be the giant sun, we should just be twinkling star. He says that size doesn't matter. Your success will depend only on how good you are at it and if you are making noticeable contribution to the society. बघा या ठिकाणी कवीनं आपल्याला असा संदेश दिला आहे की तुमचा आकार मोठा असणं महत्त्वाचं नाही, तर तुम्ही तुमच्या कामाच्या ठिकाणी कसे आहात हे महत्त्वाचं आहे. ट्विंकलिंग स्टार म्हणजे लुकलुकणारे तारे देखील अंधारलेल्या आकाशाला प्रकाशित करतात आणि त्या आकाशाची शोभा वाढते. फक्त सूर्य असून उपयोगाचं नाही, तर आपल्याला रात्रीचं आभाळ देखील सुंदर दिसतं. तसंच मोठमोठे हायवे हे तुम्हाला निसर्गापर्यंत पोचवत नाहीत, तर छोटे रस्ते किंवा आपण त्याला रानातील रस्ते हे आपल्याला जंगलापर्यंत पोचवतात, निसर्गाशी एकरूप करतात. अशा पद्धतीनं आपलं काम चांगलं असलं पाहिजे आणि तेच समाजा दृष्टीनं चांगलं असतं. नेक्स्ट पार्ट व्याकरण ग्रामर. Let's move to our another part of this poem. In this part, we are going to learn about grammatical part included in this poem. First, we see rhyme scheme. Rhyme scheme म्हणजे यमक योजना. या कवितेमध्ये कोणत्या यमक योजने अंतर्गत किंवा यमक योजनेखाली या कवितेची रचना केली आहे हे आपण अभ्यासणार आहोत. यमक योजना किंवा राईम स्कीम ह्या भरपूर प्रकारच्या आहेत. त्या ए बी बी किंवा ए बी अशा प्रकारच्या यमक योजना असतात. त्यासाठी आपण एक सेपरेट व्हिडिओ बनवीन, त्यामध्ये तुम्हाला सर्व यमक योजना समजून जातील. तर आता आपण बी द बेस्ट या कवितेमध्ये कोणती यमक योजना वापरली आहे ते आपण पाहणार आहोत. इट फॉलोज अ राईम स्कीम ए बी. इट फॉलोज अ राईम स्कीम ए बी. The last word of the every line rhyme with alternate line. म्हणजे प्रत्येक या कवितेमध्ये असणाऱ्या शेवटच्या ओळीमधला शेवटचा शब्द जो आहे तो त्याच्यानंतरच्या येणाऱ्या ओळीमधल्या शब्दाशी यमक जोडतो. म्हणजे हिल, रेल, बी, ट्री. तुम्ही जर कवितेवरती व्यवस्थित बघितली तर तुम्हाला समजून जाईल की त्या कवितेमध्ये कोणत्या ठिकाणी यमक जोडले आहेत. ती कविता बघून घ्या आपण एकदा. या ठिकाणी ग्रास, बास, मेक, टेक, हिअर, नियर, ट्रेल, फेल, स्टार, आर हे यमक जुळणारे शब्द दिलेले आहेत. अजून कोणत्या प्रकारचं व्याकरण आहे ते आपण बघूया. नेक्स्ट ग्रॅमॅटिकल पार्ट ऑफ दी बी द बेस्ट. फिगर ऑफ स्पीच म्हणजे भाषेचे अलंकार. आता हे भाषेचे अलंकार तुम्हाला मी अजून शिकवलेले नाहीत. हे जेव्हा आपला व्याकरणाचा भाग सुरू होईल व्याकरणाच्या भागामध्ये तुम्हाला पुढे येईलच. मात्र ही कविता शिकत असताना तुम्हाला यातील जे काही ठराविक आहेत ते सांगणं मला गरजेचं वाटतंय. म्हणून या कवितेमध्ये असणारे जे अलंकार आहेत ते फक्त तुम्हाला दिलेले आहेत. बघूया आपण भाषेचे अलंकार. पहिला अलंकार आहे अलिटरनेशन म्हणजे अनुप्रास. मी अगोदर या दोन्ही मधला फरक तुम्हाला समजावून सांगतो म्हणजे तुम्हाला अडचण येणार नाही. अलिटरनेशन आणि रिपिटेशन याच्यामध्ये फक्त शब्द आणि अक्षर यांच्यामध्येच फरक असतो. अनुप्रास मध्ये फक्त अक्षरांची पुनरावृत्ती होते आणि रिपिटेशन याच्यामध्ये फक्त पूर्ण शब्दाची पुनरावृत्ती होते. आपण आता उदाहरणाच्या माध्यमातून समजून घेऊया. अलिटरेशन अर्थ बघूया. इफ यू कांट बी अ बुश, बी अ बिट ऑफ द ग्रास अँड सम हायवे हॅप्पियर मेक. आता या कवितेच्या ओळीमध्ये एका ठराविक अशा अक्षराची पुनरावृत्ती झाली आहे. ते कोणतं बघूया आपण. इफ यू कांट बी अ बुश, बी a bit of the grass and some highway happier make. या ठिकाणी बी या अक्षराची पुनरावृत्ती झाली आहे म्हणून या ठिकाणी अल्टरनेशन हा अलंकार आहे. फिगर ऑफ स्पीच कोणता आहे अल्टरनेशन. आणि या ठिकाणी हायवे मध्ये एच आणि हॅपियर मध्ये एच आहे म्हणजे या ठिकाणी हे दोन्ही मध्ये अनुप्रास हा अलंकार आलेला आहे. आता खालचा आपण बघूया रिपिटेशन म्हणजे पुनरावृत्ती. देयर इज बिग वर्क टू डू अँड देयर इज लेसर टू डू and the task we must to do is the near. आता या ओळीमध्ये कवितेच्या एक ठराविक शब्द परत आलेला आहे बघा, तो आहे डू. म्हणजे या ठिकाणी अलिटरनेशन मध्ये होता तो
अक्षर आणि रिपिटेशन मध्ये होतं ते शब्द. बघा या ठिकाणी डू 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 हे अक्षर परत आलेलं आहे, वारंवार आलेलं आहे. या शब्दांमुळे काय घडतं तर या कवितेमध्ये लय निर्माण होते. कविता वाचताना जी काय आपल्याला छान कविता ऐकायला गोड वाटते ते केवळ अलंकारांमुळेच होत असतं. बघा अलंकार काय करतात तर त्या भाषेची सौंदर्य वाढवतात, त्या भाषेचं सौंदर्य वृद्धीचं काम करतात. अलंकार नसते तर भाषेला फारसा त्रास होणार नाही. भाषा ही आपण बोलत राहू, आपण ऐकत राहू, मात्र जी आपल्याला गोडी वाटते, जसं ज्ञानेश्वरीचं तुम्ही जर ओव्यांचं वाचन केलं तर तुम्हाला त्याच्यामध्ये ठराविक लय असते. बघा ती लय कशामुळे होते तर त्या ठिकाणी वापरलेल्या विशिष्ट शब्दांमुळे, त्यांच्या रस व दीर्घ यांच्या उच्चारामुळेच त्या भाषेची गोडी आपल्याला ऐकायला छान वाटते, ती भाषा गोड वाटते. तसंच या इंग्रजीमध्ये पण असे काही फिगर्स ऑफ स्पीच आहेत, हे आहेत अलंकार. आपण आता 2 बघितले, तर शेवटचा बघूया कोणता आहे अँटिथेसिस म्हणजे विरोधालंकार. म्हणजे एकाच ओळीमध्ये विरोधार्थाचे शब्द वापरणे. या ठिकाणी बघा विन फॉल, इट इजंट बाय सायन्स दॅट यू विन ऑर फॉल. म्हणजे या ठिकाणी विरोधार्थाचे शब्द एकाच ठिकाणी वापरले, याला आपण अँटिथेसिस किंवा विरोधालंकार असं म्हणतात. हे फक्त 3 तुम्हाला या कवितेमधले आहेत म्हणून तुम्हाला मी सांगितलेले आहेत. या व्यतिरिक्तही आणखीन काही अलंकार आहेत, ते आपण जसं आपला व्याकरणाचा भाग पुढे जाईल तसे ते तुम्हाला मी समजावून सांगेन. अशा प्रकारे आपला या बी द बेस्ट या कवितेमधला फिगर ऑफ स्पीच आणि मगाशी सांगितलेला तो यमक राईम्स हा भाग संपलेला आहे. या कवितेवरचं ग्रामर हे संपलेलं आहे. यानंतर आपण आता कवितेचा जो काही सारांश आहे, कवीला आपल्याला थोडक्यात काय सांगायचं आहे ते आपण आता समजू. कवितेमधून नक्की आपल्याला काय संदेश द्यायचा होता तो एकदा बघून घेऊया. मी फळ्यावरती 2 मुद्दे लिहून ठेवले आहेत. या पॉइंट नुसार आपण या कवितेचा सारांश बघणार आहोत. पोएट्स पॉवर ऑफ ऑब्झर्वेशन अँड ह्युमन सायकोलॉजी या 2 गोष्टींच्या निगडीतच संपूर्ण कविता आपल्याला बघायला मिळते. पॉवर ऑफ ऑब्झर्वेशन म्हणजे कवीची निरीक्षण शक्ती. आपण आतापर्यंत सूर्य आणि तारे हे दोन्ही बघत होतो, मात्र कवीनं या ठिकाणी काय केलं की सूर्य आणि तारे यांच्यामधला असणारा फरक तुम्हाला समजावून सांगितलं तो कवितेच्या माध्यमातून वेगळ्या पद्धतीने. तुम्ही सूर्य बना, मात्र ताऱ्यांकडे पण दुर्लक्ष करू नका. कारण काय करतात, सूर्य आपल्याला सूर्यप्रकाश देतो, आपल्याला ऊर्जा देतो. जे काही निसर्गामध्ये निसर्ग चक्र चालू आहे ते केवळ सूर्याच्या प्रकाशामुळेच चालू आहे. मात्र हे सगळं घडत असताना ताऱ्यांनाही दुर्लक्षित करता कामा नये. जर अंधार पडला आणि अंधाऱ्या आकाशाकडे जर आपण बघितलं तर आपल्याला ताऱ्यांचं चमकणं हे सुद्धा खूप छान दिसतं. ते अंधारलेलं जे आभाळ आहे किंवा रात्रीचं जे ते आपल्याला प्रकाशित करतात किंवा आपल्याला ते छान दिसतं दिसायला सुद्धा, त्याचं असणं सुद्धा खूप महत्वाचं आहे. त्यानंतर काय सांगितलेलं आहे, पाईन ट्री आणि स्क्रब झुडूप या दोन्हींमधली तुलना केलेली आहे. तुम्हाला जरूर तुम्ही सांगितलंय की तुम्ही जूनच्या टेकडीवरचं पाईनचं वृक्ष तुम्ही जरूर बना, तुम्ही मोठे व्हा, परंतु त्या झुडपाकडे दुर्लक्षित करता कामा नये. म्हणजे काय बघा, एखाद्या व्यक्तीचं असणार पद हे तो व्यक्ती करत असलेल्या कामापेक्षा महत्वाचं नाही. एखादी व्यक्ती मोठ्या पदावर आहे परंतु तो त्या ठिकाणी भ्रष्ट पद्धतीने वागतोय, तो भ्रष्टाचार करतोय, आणि एखादा साधा नोकर आहे तो प्रामाणिकपणे काम करतोय. मग या दोन्ही मधला माणुसकीच्या किंवा माणसाच्या दृष्टीने विचार केला तर तो अधिकारी मोठा की तो प्रामाणिकपणे काम करणारा माणूस मोठा, तर तो माणूस मोठा, कारण की त्याचं काम हे या समाजाच्या दृष्टीने खूप चांगलं आहे. म्हणून कवीने आपल्याला काय सांगितलेलं आहे की तुम्ही या समाजासाठी काय देता किंवा समाजाकडून तुम्हाला काय मिळतं. समाजाला आपण जर त्रास देत असो आणि आपण कितीही मोठे पदावर असो किंवा आपण कितीही मोठे असो तर आपला या समाजाला काहीही उपयोग होणार नाही. तुम्ही छोटे जरी असाल तरी सुद्धा तुम्ही समाजाला उपयोगी पडत असाल तरी सुद्धा तुमचं नाव हे मोठं राहणार आहे. म्हणून काय सांगितलेलं आहे, बी द बेस्ट म्हणजे सर्वोत्तम बना. कोणत्याही ठिकाणी तुम्ही राहा आणि त्या ठिकाणचं तुम्ही सर्वोत्तम जर बनत असाल तर तुम्ही तुमचं आयुष्य जिंकलात असं या कवीला सांगायचं आहे. आणि ह्युमन सायकोलॉजी म्हणजे माणसाचं जे मानसशास्त्र आहे. आपण सुद्धा बघा कधी विचार करताना लहान गोष्टींकडे कायम दुर्लक्षित करतो. दुकानामध्ये समजा तुम्ही गेला, आकर्षित दिसणारी वस्तू आणि ज्याचं एखाद्याचं कव्हर खराब असेल त्याच्याकडे आपण दुर्लक्षित करतो, पण छान अशा डिझाईन मध्ये किंवा छान असं कव्हर घातलेल्या वस्तूंकडे आपण लक्ष देतो. मात्र त्या कव्हर मध्ये असणारी वस्तू किती खराब असू देत आपलं लक्ष त्या कव्हरकडे जातं. म्हणजे माणसाचं मानसशास्त्र पण हेच सांगतं की आजकाल या जगामध्ये काय घडतंय की फक्त मुखवट्याकडे बघून माणसं जगतात. मात्र माणसानं काय केलं पाहिजे, ती व्यक्ती कितपत चांगली आहे, त्या व्यक्तीचा आपल्याला उपयोग किती आहे किंवा समाजामध्ये ती व्यक्ती जगते कशी याचा विचार करून माणसानं आपलं आयुष्य जगलं पाहिजे. अशा पद्धतीनं डग्लस मॅलोच यांनी आपल्याला ही अशी छानशी कविता आपल्या समोर मांडली. आपण त्यांचे एकदा शतशः आभार मानूया.